तर मागच्या ब्लॉगमध्ये आपण बघितलंच होतं, हरिश्चंद्रेश्वर मंदिरात आलो होतो, दर्शन वगैरे घेतलं होतं. तर मग आपण इथून आता अशा एका रहस्यमय ठिकाणी आलो होतो जिथून दुनियेची सुरुवात झाली होती आणि दुनियेचा अंत पण तिथेच झाला होता. ही जागा आहे महाराष्ट्रातील हरिश्चंद्रगडावर असलेलं केदारेश्वर मंदिर, जिथून दुनियेची सुरुवात झाली होती. हा जो एक खांब दिसतो, ज्या दिवशी हा खांब पडेल त्या दिवशी कलियुगाचा अंत निश्चित आहे. तर मग काय इथून आपण दर्शन वगैरे घेऊन आलो होतो. बाहेर आल्यानंतर एवढी थंडी होती की मग काय आपला स्टोव वगैरे पेटवला, मग काय चहा वगैरे ठेवला, चहा साखऱ्या वगैरे टाकून मस्त गरम गरम उकळून घेतला. हे भिकारी असे बसले होते जसं काही यांनी चहा कधी पिलाच नाही. मस्त एक एक कप चहा वगैरे पिला, त्याच्यासोबत एक बिस्किट होते, बिस्किट खाल्ले 4-5. मग काय निघालो होतो आपण परत तिच्या वाटेला. रस्ता एवढा खराब होता, धुळी पण होती, कारण की खाली आल्यावर मस्त पाण्यातून चालावं लागत होतं, कारण की रस्ता नव्हता ना चालायला. मग एवढे पाय गार झाले होते की थंडी वाजत होती. समोर आल्यावर मस्त चालत. मित्रांनो, आयुष्यात वेळ काढून असं मित्रांसोबत कुठेतरी फिरत जावा, कारण की वेळ आज आहे उद्या नाही, मित्र आहे नाही आहे. पैसा तर जिंदगीभर आहे, पैसा जिंदगीभर कमवावाच लागणार आहे. तर एवढी धुई होती की आम्हाला कोणी कोणाला दिसतच नव्हता. मग काय आपला लंडन ब्रिज आला होता, मस्त लंडन ब्रिजवर चालत जात होतो. असं वाटायचं खरंच लंडन ब्रिज आहे, पण मग असं इथं आल्यावर असं वाटायचं गावाकडचं एकदम मस्त वातावरण, एरीतून आजी पाणी काढताना एकदमच निसर्गात. मग निघालो होतो आपण आपली गाडी काढून आपल्या घराकडे. तर जाता रस्ता एवढा खराब होता की गड्ड्याने आदळून गाडीचे एवढी येल लागली होती ना. मग काय आपण आलो होतो चाकणमध्ये तर ट्रॅफिक तर कंपल्सरीच आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि फॉलो करायचं विसरू नका. धन्यवाद.